हिंगोली जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की एक चेहरा आणि एका आमदाराचं नाव समोर येतं. संतोष बांगर. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांना त्या कारणानं सतत चर्चेत असलेलं नाव. पण आता त्यांचं नाव चर्चेत आलंय ते मंत्रिपदाच्या मागणीमुळं. दरवर्षी श्रावणात कळमनुरी ते औंढा नागनाथ ही कावड यात्रा आमदार संतोष बांगर आयोजित करत असतात. यावेळी 24 ऑगस्टला सोमवारी कळमनुरी ते औंढा नागनाथ ही कावड यात्रा संपन्न झाली. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी या यात्रेला हजेरी लावली. यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनी त्यांना मंत्री करण्याचा तगादा लावला आणि घोषणाबाजी केली. या अगोदरही आमदार संतोष बांगर यांनी आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. पण यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनी त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंसमोर नेमकं काय घडलं? आमदार संतोष बांगर यांच्या मंत्रिपदाची मागणी समर्थकांकडून येताच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर श्रीकांत शिंदेंच्या समोर नेमकं काय म्हणाले? सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष मुंडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. 24 ऑगस्टला सोमवारी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीत कावड यात्रा संपन्न झाली. या यात्रेत जिल्हाभरातून शेकडो भाविक सहभागी झाले होते. दरवर्षी श्रावण महिन्यात होणाऱ्या या यात्रेचं आयोजन कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर करतात. यावर्षी संतोष बांगर यांनीच कळमनुरी ते औंढा नागनाथ या यात्रेचं आयोजन केलं होतं. गेल्या वर्षी मुख्यमंत्री असताना खुद्द एकनाथ शिंदे या कावड यात्रेत सहभागी झाले होते. मात्र यावर्षी एकनाथ शिंदे नाही तर त्यांचे पुत्र आणि पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनीही हजेरी लावली होती. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी बोलायला सुरुवात केली. संतोष बांगर म्हणाले, मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब कावड यात्रेत सहभागी झाले होते. मी जर आमदार कोणामुळे झालो असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांमुळे. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो. तेव्हापासून हिंगोली जिल्ह्यात मला माजी आमदारांकडून विरोध सुरू झाला होता. 2014 मध्येच मला विधानसभेची उमेदवारी मिळणार होती. पण सगळ्या नेत्यांनी, जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी माझ्यावर आरोप केले. मला अनेक वेळा गुंड म्हणून हिणवलं. संतोष बांगर आमदार झाला तर हिंगोली जिल्ह्यात खून पडतील असा अपप्रचार करण्यात आला. पण 2019 मध्ये मला एकनाथ शिंदे साहेबांमुळे आमदारकीची संधी मिळाली आणि मी आमदार झालो. त्यानंतरच्या 5 वर्षांत लोकांची अशी कामं केली की 2024 मध्ये मला दुसऱ्यांदाही संधी मिळाली आणि लोकांनी मला 42,000च्या मताधिक्यानं पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिलं. यावेळी आपण भोलेनाथला काय मागितलं तर 2019 मध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे असं साकडं घातल्याचं ते म्हणाले. याचवेळी बांगर यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. यापूर्वी मी अनेकदा शिवसेनेच्या त्या नेत्यांना कावड यात्रेला बोलावलं पण ते आले नाहीत. ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्यांना राजकारणातून घरी बसवलं असा चिमटाही बांगर यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता काढला. बांगर यांचं बोलून झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी भाषणाला सुरुवात झाली. श्रीकांत शिंदेंनी भाषणाला सुरुवात करताच आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत आमदार संतोष बांगर यांना मंत्री करण्याची मागणी केली. संतोष बांगर यांचे समर्थक मोठ्या आवेशात येऊन घोषणाबाजी करत होते. याचवेळी श्रीकांत शिंदेंकडून प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं. या मागणीवर प्रतिक्रिया देत श्रीकांत शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून भोलेनाथला बांगर यांनी साकडं घातलं. हे जरी खरं असलं तरी आमदार बांगरांच्या मंत्रिपदासाठी शिंदेंना साकडं घालावं लागणार आहे. विशेष म्हणजे अलीकडंच ठाकरेंना सोडून शिंदे सेनेत सामील झालेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरही कावड यात्रेत सहभागी झाले होते. आमदार बांगर यांच्या समर्थकांची मागणी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघून खासदार नागेश पाटील आष्टीकरांनीही कार्यकर्त्यांच्या हो मध्ये हो मिसळवला आणि एकदा आमदार संतोष बांगर यांना मंत्री करूनच टाका अशी विनंती त्यांनी श्रीकांत शिंदेंकडे केली. आष्टीकर पुढे म्हणाले, बांगर यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला जर मंत्री केलं तर अख्ख्या महाराष्ट्रात याची चर्चा होईल. माझे आणि संतोष बांगर यांचे आधी खूप वाद होते. संतोष बांगर मला नाही ते बोलले आणि मीही त्यांना हटवण्याची मागणी केली होती अशी कबुलीही आष्टीकरांनी यावेळी दिली. आष्टीकरांनी हेही सांगितलं की आमच्यात वाद होता पण मी कायम संतोष बांगरांच्या पाठीशी होतो आणि यापुढेही राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. दरम्यान संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांसोबत खासदार आष्टीकरांनीही तगादा लावल्यामुळं श्रीकांत शिंदेंनी
उपस्थितांची फिरकी घेतली. श्रीकांत शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून भोलेनाथला बांगर यांनी साकडं घातलं. हे खरं असलं तरी आमदार बांगरांच्या मंत्रिपदासाठी शिंदेंना साकडं घालावं लागणार आहे. तुमच्या भावना मी एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवतो, पण त्यांना मंत्री करणं माझ्या हातात नाही, अशी गुगली श्रीकांत शिंदेंनी उपस्थितांना टाकली. पण आता या कावड यात्रेमुळं मंत्रिपद द्या म्हणून चर्चेत आलेले आमदार संतोष बांगर नेमके कोण आहेत ते थोडक्यात बघू. महाराष्ट्रातल्या एक आक्रमक आणि सतत चर्चेत असणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक असलेले आमदार म्हणजे संतोष बांगर. संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेवक म्हणून झाली. स्थानिक राजकारणावर त्यांनी आपली चांगली पकड निर्माण केली. 2017मध्ये त्यांची शिवसेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत केलं आणि स्वतःचाही जनसंपर्क वाढवला. याच जनसंपर्काच्या बळावर 2019मध्ये त्यांना शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट मिळालं आणि कळमनुरी मतदारसंघातून त्यांना पहिल्यांदा विजय मिळाला. 2022मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत फूट पडली. सुरुवातीला बांगर यांनी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती, मात्र नंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. आमदार बांगर यांचा हा निर्णय त्यावेळी मोठ्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि पुन्हा ते कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. आता संतोष बांगर हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार असून हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आहेत. अलीकडेच त्यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावं, विशेषतः आरोग्य खात्याची जबाबदारी आपल्याला मिळावी अशी इच्छाही त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळं आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेकडून आमदार संतोष बांगर यांना संधी मिळेल का, याकडं त्यांच्या समर्थकांसह संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. तुम्हाला काय वाटतं, संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळायला हवं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राज्यभरातल्या घडामोडींसाठी थोडक्यातच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.